ही तुमची बायको असेल, माझी आई नाही. घ्या. हे काय, हे एवढे रिटर्न पत्र? आणि हे सगळे एकाच पत्त्यावरचे आहेत. असं किती वर्ष सांभाळून ठेवता तुम्ही हे पत्र? ते काय आहे ना, हल्ली तक्रारी वाढत चालल्यात. काय रे, नशीब लागतंय बघा, तर आपल्यात कुठली आली हिंमत, तर आम्हाला नाही म्हणायची. कसं आहे, तुला भिकेत नाही ना मिळाली नोकरी, तर आली अशी हिंमत. सर, काय वाटतं, जमेल का याला? टिकेल का इथे तुम्ही असताना? गावाकडनं पळून आलाय. काही गडबड नाही ना? नाही म्हणजे विनायचं लेकरू. घरी सावत्राई असते म्हणे, म्हणून रोज कामाला येतो. इकडं तिकडं पळतो, राब राब राबतो. कसले तरी शोधात आहे. सर, नाही म्हणजे काम नाही केलं तर मोठ्या सरांचे कान भरावे लागतील. जमुना किनारे मोरी ऊंची हवेली, जमुना किनारे मोरी ऊंची हवेली, राधा रंगीली मेरो नाम, राधा रंगीली मेरो नाम, सावरे आई गयो सावरे. वर्षा श्रोत्री, हे पत्र माझ्यासाठी असेल बहुतेक. वाडा सुंदर आहे हो. हे आजकालच्या काळात एवढं वाडा जपून ठेवणं अवघड आहे. खरं सांगायचं तर असं वाटतं की कालच मी लग्न होऊन या वाड्यात राहायला आले. हा वाडा, या वाड्याच्या भिंती, यामध्ये रुजलेल्या या गोष्टी, वेळ थांबत नाही, वाहतच राहतो. पण हे सगळं असंच वर्षानुवर्ष राहो हीच अपेक्षा. मला एक विचारू? तू म्हणलंस तरी चालेल. तूही मला माझ्या मुलासारखाच दिसतोयस. माझा मुलगाही तुझ्याच वयाचा असेल, असाच हँडसम असणार आहे, हुशार आहे. किती लवकर मुलं मोठी होतात ना. आणि मी तुझ्या आईसारखीच आहे. नाव काय हो त्याचं, आणि काय करतो तो? तू काहीतरी विचारत होतास. मला एक सांगा, तुमचं तुमच्या मुलावर एवढं प्रेम आहे ना, हा मग तुम्ही या पत्रांमध्ये त्यांचा पत्ता कस काय चुकवू शकता? आणि राहिलं असेल, वय झालंय आता. अहो नाव हे बघा ना, माझा मुलगा माहिती नाही या शहरात असेल का या देशात असेल, परदेशात असेल, कुठे असेल काही माहिती नाही. त्याचं लग्न झालंय का, त्याला मुलं बाळ असतील का, काहीच माहिती नाही. हा, एवढं माहिती आहे की तो माझा मुलगा आहे
आणि तो माझा जीव की प्राण आहे. तो मला विसरला असेल का? त्याच्या स्वप्नांपुढं मी एवढी दुर्मिळ झाली असेल? का मला सोडून गेला असेल? अर्थात आता अशा प्रश्नांची सवय झाली आहे. तुम्हा मुलांना खूप स्वप्न असतात नाही, आणि स्वप्नांसाठी ही घरं सोडून जावीच लागतात. पण मागही कोणीतरी वाट पाहतंय, आणि त्यांची तुम्ही नक्की आठवण ठेवत जावा. माहितीये, मी मुद्दाम चुकीच्या पत्त्यावर ही पत्र पाठवते की कदाचित तो येईल, ही पत्र पाहिल आणि आईकडे धावत येईल. नाही वाटत त्याला ही पत्र मिळतील कधी, आणि तो येईल असंही नाही वाटत मला. मी आणि माझा रेडिओ, आमचं आयुष्य या वाड्यात वाट पाहण्यातच गेलं. सुखाची वाट पाहिली, माणसांची वाट पाहिली. असं म्हणतात, हॅपीनेस इजंट अ ब्लेसिंग, यू चूज टू बी हॅपी. बघ ना, माझ्याकडं आता काहीच राहिलेलं नाही, सगळं काही गमावलेलं आहे. पण तुझ्याकडं खूप काही आहे, आणि ते गमवू नकोस बाळा. नमस्कार. बघ ना, माझ्याकडं आता काहीच राहिलेलं नाही, सगळं काही गमावलेलं आहे. पण तुझ्याकडं खूप काही आहे, आणि ते गमवू नकोस बाळा. नमस्कार. कोण हवंय? काय काम आहे? नाही, मी पत्र द्यायला आलो होतो इकडे वर. त्या वर्षा श्रोत्री राहतात ना, त्यांना. तुम्ही वर्षाताईंना भेटला? हो, पत्र देऊन आलो. आणि या अशा काय आहेत, या बोलत का नाही त्या? तुम्ही त्यांना पत्रही दिलं? हो, बॅग भरून पत्र होती, रिटर्न पत्र होते ऍक्च्युली त्यांच्या मुलाची. त्यांनी मला त्यांच्या मुलाबद्दल सांगितलं, पण मी पत्र दिले आणि आलो खाली परत. ही माझी आई. हिला मेडिकल कंडिशन आहे. शी कॅनॉट स्पीक ऑर रिॲक्ट टू एनी स्टिम्युलस. डॉक्टर म्हणतात की इट हॅपन्स ड्यू टू सिव्हिअर लॉस. काही वर्षांपूर्वी त्यांनी एक जवळची व्यक्ती गमावली आहे. त्यामुळे त्याच जवळच्या व्यक्तीला आता तुम्ही पत्र देऊन आलात. काय? वर्षा श्रोत्री? मी एक मिनिट, काहीतरी कन्फ्युजन आहे. मी आता त्यांच्याशी बोललोय, त्या माझ्याशी बोललेत. त्यांनी मला आता सगळं त्यांच्या मुलाबद्दल सांगितलं. एक मिनिट, तुम्ही काहीतरी गोंधळ करतायत. त्यांचा मुलगा घर सोडून गेला तेव्हा माझी आई इथे भाडे करू म्हणून राहायला आली. दुर्भाग्यच म्हणावं त्यांचं. व्यसनी नवरा, पदरात मूल, मिळेल ते काम करत गेली. पण तिच्यातल्या कलेने तिला जिवंत ठेवलंय असं म्हणावं. मला अजूनही आठवतंय, सकाळी कापडं शिवत असताना तिचा रियाज ऐकू यायचा. आई म्हणायची, आपल्याकडे लता दिदीच राहायला आल्यात जसं. शुद्ध स्वर, गोड आवाज, तोच गोड आवाज तुम्हाला भास झाला असेल. तो दरवाजा खूप आधीच बंद झालाय. कार समझ
जिथे